नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो, भारत सरकारमार्फत तुम्हाला आता नवीन पॅन कार्ड येणार, पॅन कार्ड 2.0. यामध्ये नवीन काय असेल तर तुमच्या पॅन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक असेल, तुमच्या पॅन कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या पॅन कार्डवरती एक नवीन QR कोड आलेला असेल. आता हे पॅन कार्ड 2.0 कशा प्रकारे काढावं लागणार, तर तुमचं जे जुनं पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डला आता तुम्हाला अपडेट करावं लागणार. या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की तुमचं जुनं पॅन कार्ड 2.0 मध्ये कशा प्रकारे अपडेट करायचं याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी मित्रांनो, पॅन कार्ड 2.0 कशा प्रकारे फ्रीमध्ये अपडेट करायचं बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आणि क्रोम ब्राउझरवरती गुगलवरती सर्च करायचं पॅन कार्ड अपडेट फॅसिलिटी. अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं. थोडा वेळ वेट करा. या ठिकाणी टाईप करा गुगलवरती पॅन कार्ड अपडेट फॅसिलिटी. अशा प्रकारे टाईप केल्यानंतर दोन वेबसाईट तुमच्या समोर येतील. एक म्हणजे पॅन UTI आणि दुसरं म्हणजे पॅन NSDL. तुमचं ज्यावरून पॅन कार्ड काढलेलं असेल ती वेबसाईट निवडायची. तर आपलं पॅन कार्ड NSDL वरून काढलं म्हणून 2 नंबरची निवडतो. तुमचं जर UTI वरून असेल तर 1 नंबरची निवडा. खाली या. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी पॅन कार्ड दिसतंय तुम्हाला, त्या ठिकाणी तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकायचा, जसा पॅन कार्डवरती नंबर असेल तसा. नंतर खाली आधार कार्ड दिलंय, त्या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. खाली मंथ ऑफ बर्थ, तुमच्या जन्माचा महिना या ठिकाणी टाकायचा आणि इयर ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला जन्माचं वर्ष टाकून या बॉक्सला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे. आता या ठिकाणी टिक केलं आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करा. आता आय एम नॉट रोबोट या कॅपच्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सबमिट ऑप्शन दिसतंय, त्यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी कंटिन्यू विथ KYC हा ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP आलेला आहे, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID जर लिंक असेल तर दाखवेल, नसेल तर या ठिकाणी काहीही दाखवणार नाही. डू यू विश टू अपडेट युअर मोबाईल नंबर अँड ईमेल ID यावरती येसवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर जो तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमच्या पॅन कार्डला लिंक करायचा असेल तो मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाकायचं या ठिकाणी आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी माझा तो मोबाईल नंबर टाकतो. मला जो ईमेल ID पॅन कार्डला अपडेट करायचा 2.0 मध्ये तो ईमेल ID टाकतो आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. आता या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती आणि तुम्ही जो दिलेला ईमेल आहे त्यावरती OTP पाठवलेला आहे, तो दोन्हीसुद्धा OTP या ठिकाणी टाकायचे आहेत आणि व्हॅलिडेट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. तर मी OTP टाकलेत, व्हॅलिडेट केले. तुमच्या आधार कार्डवर जसा ॲड्रेस आहे तसा ॲड्रेस आलेला आहे. हा ॲड्रेसला काहीही करण्याची गरज नाही, असाच ठेवायचं आहे. खाली यायचं आहे आणि व्हेरीफाईड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा ॲड्रेस तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. हा ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवर आहे तसाच असतो. आता खाली या ठिकाणी बघू शकता जनरेट अँड सेव्ह प्रिंट असं ऑप्शन दिसतंय, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. वरती तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, तो नंबर कॉपी करून ठेवायचा आहे. तो तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा स्टेटस चेक करण्यासाठी कामी येईल. त्याला सेव्ह करून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. खाली तुम्हाला प्रिंटसुद्धा आलेली. परत गुगलवरती यायचं आहे, स्टेटस ट्रॅक पॅन कार्ड अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. तुमच्या पॅन कार्डचं स्टेटस चेक केलं जाईल. आता कशावरून आहे तर आपलं NSDL वरून आहे, म्हणून मी NSDL हा ऑप्शन 1 नंबरला आला आहे तो सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता सर्वप्रथम तुम्हाला सिलेक्टवरती क्लिक करायचं. पॅन न्यू किंवा चेंज रिक्वेस्ट यावरती क्लिक करा. खाली तुम्हाला जो ॲक्नॉलेजमेंट नंबर आलेला आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे किंवा तुम्हाला जो ID नंबर आला आहे तो नंबर या ठिकाणी टाका आणि कॅप्चा कोड दिला, हा कॅप्चा कोड टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचं पॅन कार्डचा अपडेट झालं की नाही हे स्टेटस यावरती दिसून जाईल.